नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा वाटपासंदर्भात महत्त्वाचा जी-आर आज या ठिकाणी काढलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानीपोटी 2,308 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी 14 एप्रिलपर्यंत 1,400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, तर उरलेली रक्कम लवकरच जमा केली जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रिगरमधून नुकसान भरपाई मंजूर झाली. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून 22 जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे. यात धुळे, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. राज्यात यंदा यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला. तर नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे. या 3 जिल्ह्यांमधील 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 14 एप्रिलपर्यंत राज्यभरात 1,400 कोटी रुपयांच्या दरम्यान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. उरलेल्या 908 कोटींपैकी काही रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेत आहेत, तर उरलेली रक्कम काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.